लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता इथे पार्थच्या हातामध्ये गजरा असतो तेव्हा काव्या त्याला विचारते की सांगा ना देशमुख, आता मी कशी दिसते. त्यावर पार्थ हसत असतो आणि म्हणत असतो अपूर्ण दिसताय. तेव्हा काव्या म्हणते अपूर्ण दिसते, कशी अपूर्ण दिसते. त्याच वेळेला पार्थच्या हातामध्ये जो गजरा असतो तो गजरा आता इकडे तो काव्याला देतो आणि म्हणत असतो आता खरे अर्थाने तुम्ही पूर्ण दिसणार आहात. तेव्हा आठवतंय का तुम्हाला, गेल्या वर्षीच्या पाडव्याला मी तुम्हाला गजरा आणला होता. तेव्हा तो क्षण इथे काव्याला आठवू लागतो आणि आठवल्याबरोबर काव्या कशी पार्थवर चिडली होती आणि म्हणाली होती की देशमुख, तुमची हिंमत कशी झाली माझ्यासाठी गजरा आणण्याची, तुम्ही समजता कोण स्वतःला. ह्या सगळ्या गोष्टी काव्या पार्थला बोलली होती. त्याच वेळेला आता इकडे पार्थ म्हणत असतो आठवलं ना तुम्हाला. तेव्हा काव्या म्हणते हो आठवलं ना, पण त्यावेळेस मानिनी आईनं तो गजरा आणला होता. तेव्हा पार्थ म्हणत असतो अजिबात नाही, त्यावेळेस सुद्धा गजरा मीच आणला होता. पण मला माहिती होतं मी गजरा आणला आहे, ही जर गोष्ट तुम्हाला सांगितली तर तुम्ही तो गजरा घेणार नाही, रागवणार, चिडणार, म्हणून मी तो गजरा आईच्या माथी मारला. आणि तुम्हाला सांगू का, मग मी आईच्या माथी तो गजरा मारला आणि तो विकला गेला. मग मला माहिती होतं जर तुम्हाला मी सांगितलं की मी गजरा आणलाय तर तो काही गजरा तुम्ही घेणार नाही. त्याच वेळेला काव्या म्हणत असते हो का देशमुख, असं आहे तर. तेव्हा पार्थ आता म्हणत असतो हो. मग आता तो आणलेला गजरा तो तिच्यासमोर उभा करतो, ठेवतो आणि आता ती म्हणत असते आता काय हा गजरा मारण्यासाठी आईला बोलवावं लागेल का. तेव्हा पार्थ म्हणत असतो नाही नाही, अजिबातच नाही. असं म्हणून आता शेवटी पार्थ तो हातामध्ये गजरा घेतो आणि काव्याच्या केसामध्ये माळून देतो. आता खूपच सुंदर काव्याचा लुक इथे दिसत असतो. त्या मोहक रूपामध्ये पार्थ आता अगदीच हरवून गेलेला असतो. पण आता ह्या रोमॅन्टिक मूडमध्ये सगळंच कसं बरं चांगलं होईल अजिबातच नाही. यांचा हा रोमॅन्टिक क्षण तर इथे सुरू असतो, पण त्याच वेळेला नंदिनीच्या जोरात बोलण्याचा, ओरडण्याचा आवाज ह्या दोघांच्या कानी पडतो. त्यामुळे आता नंदिनीताई म्हणत असते बापरे, इथे काव्याची नंदिनी कधी झाली कळलंच नाही. म्हणजे नंदिनीताई एवढी चिडते, एवढी रागवते, कोणावर ओरडून बोलते. त्यावर पार्थ म्हणत असतो हो ते तर आहेच, चला बरं जाऊन बघूया. असं म्हणून दोघी जण आता हॉलमध्ये बोलणाऱ्या नंदिनीकडे जातात. नंदिनी चिडूनच बोलत असते फोनवरती. ती म्हणत असते तुम्ही असं कसं सांगू शकता, मी तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं, मग तुम्ही आत्ता ह्या वेळेला ऐन वेळेला नाही कसं म्हणू शकता. हे बघा, मी तुमचं कोणतंच कारण ऐकून घेणार नाही, मला आत्ताच्या आत्ता ते सगळं काही हवंय. पण आता तिकडे पार्थ आणि काव्य आलेले असतात. पार्थ म्हणत असतो काय झाले नंदिनी, सगळं ठीक आहे ना. तेव्हा नंदिनी शांत बसते, कारण काही सांगू शकत सुद्धा नसते. त्याच वेळेला काव्या म्हणत असते अगं नंदिनी ताई काय हे. मग नंदिनी फोन ठेवते आणि फोन ठेवल्यानंतर दोघीची आता कुजबूज सुरू होते. पार्थ म्हणत असतो काय मला पण कळू द्या ना. त्यावर आता काव्या म्हणत असते हे बघा देशमुख, आम्हा बायकांचं आहे, तुम्ही ह्या सगळ्या गोष्टीमध्ये पडू नका. आता नंदिनी काव्याला सांगू लागते अगं काव्या, त्याचं काय आहे ना, मी आपल्या टेलरकडे एक ब्लाऊज स्टिच करायला दिला होता आणि फुल स्लूजचा तो ब्लाऊज होता आणि त्याने बघ ना आत्ता ऐनवेळेला नाही म्हणतोय. आता पार्थ म्हणत असतो काय झाले मला पण सांगा ना. तर आता काव्या त्याच्यावर ओरडते आणि म्हणत असते हे बघा देशमुख, तुम्ही आमच्या ह्या सर्व गोष्टीमध्ये अजिबात पडायचं नाही आहे. तोंडावर बोट, हाताची घडी घालून इथे गपचूप सोफ्यावरती बसा. असं म्हटल्यानंतर आपला खरंच गरीब पार्थ ऐकतो आणि सेम तसंच करून बसतो. आता इकडे काव्या तिला म्हणते अगं नंदिनी ताई मला सांग, फ्लूज तर ब्लाऊज तुला आवडत नाहीत ना, मग तू कधीपासून घालायला लागलीस. तेव्हा नंदिनी म्हणत असते आवडत नाहीत, पण म्हटलं नवीन काहीतरी वेगळं ट्राय करून बघूया. त्यावर काव्या म्हणत असते असू देत ग नंदिनी ताई. पार्थ हा सगळं काही बघत असतो. अगं हे काय ना, सीझनच असं आहे, मग त्याच्याकडे सुद्धा लोड असेल. आपले नेहमीचेच आहेत ना ते टेलर, तू नको काळजी करूस. नेक्स्ट टाईम तू नंतर नक्कीच घाल, आपण अगोदरच स्टिच करून घेऊया. आणि तुला एक गोष्ट सांगू का, आत्ता तू जी आहे ना तुझ्याकडे साडी आणि ब्लाऊज तेच नेस. असं म्हणून आता नंदिनी पार्थकडे पाहते आणि म्हणत असते काय ग काव्या, बिचाऱ्या पार्थचं तू हे काय करतेस ग, का असं वागवतेस ग. तेव्हा काव्या म्हणत असते ए नंदिनी ताई, हे आणि बिचारे, हे बिचारे वगैरे अजिबातच नाही आहेत. मग नंदिनी म्हणत असते मग काय, तू बघ ना कसं तोंडावर बोट आणि हाताची घडी घालूनच पार्थला बसवलं आहेस. असं म्हणून सगळेजण हसायला लागतात. आता खूपच सुंदर दिसत असताना नंदिनी म्हणत असते मी तुमचे फोटो क्लिक करते. फोटो क्लिक करत असताना पार्थ म्हणत असतो हो हो, छान छान फोटो क्लिक करा, मला ना पोस्टसुद्धा करता येतील. असं म्हटल्यानंतर नंदिनी आता एक फोटो काढते आणि त्यानंतर काव्याच्या त्या नाजूक हाताकडे नंदिनीचं लक्ष जातं. आणि त्या नाजूक हातांकडे लक्ष गेल्यानंतर आता नंदिनी विचार करत असते, तिच्या मनामध्ये विचार
आलेला असतो की जीवा मला म्हटले म्हणजे फोनवरच बोलत होते, अरे तिचे हात किती मोठे आहेत असं म्हटल्याबरोबर आता नंदिनीला ते आठवतं. त्याच वेळेला आता पार्थ म्हणत असतो, काय झालं नंदिनी, ऑल ओके ना, फोटो काढताय ना पुढचा? तेव्हा नंदिनी म्हणते, हो हो काढते ना. असं म्हणून पुन्हा वेगवेगळ्या पोजमध्ये 2-3 फोटो पुन्हा नंदिनी क्लिक करत असते. आता फोटो खूपच सुंदर आलेले असतात. तेव्हा नंदिनी म्हणत असते, खरंच फोटो ना एक नंबर आलेले आहेत. तेव्हा पार्थ म्हणत असतो, वा वा वा, थँक्यू हा नंदिनी. ऐक ना ताई, मी काय म्हणते, तू आणि जीवासुद्धा छान असे रेडी होऊन या ना, मी तुमचेसुद्धा दोघांचे फोटो छान छान क्लिक करते. तेव्हा नंदिनी म्हणत असते, बरोबर ठीक आहे, मी जीवांचं आटोपलं की नाही ते पाहून येते. आता नंदिनीच्या मनामध्ये पुन्हा विचार येतो की खरंच आता जीवाचं आटोपलं असेल का, आणि मी जर गेले तर ते माझ्यासोबत फोटो काढायला तयार होतील का? नाही नाही, नको नको असं म्हणते. आणि त्यानंतर ते जे काही फोटो काढलेले आहेत ते काव्याच्या हातामध्ये मोबाईल देते आणि काव्याला दाखवते. काव्या म्हणत असते, बापरे, किती आणि किती सुंदर फोटो आलेले आहेत, खरंच खूप छान आहेत ना. त्यावर पार्थ तिथे येतो आणि म्हणतो, बघू बघू. तेव्हा दोघेही जण फोटो बघतात. तेव्हा नंदिनी म्हणत असते, बरं ठीक आहे, तुमचं चालू द्या, मी जीवांचं आटोपलं की नाही ते बघून येते. आता इकडे पार्थ म्हणत असतो, गेल्या पाडव्याला कसं श्रीखंड बनवलं होतं ना, तसं ह्या पाडव्याला सुद्धा श्रीखंड बनवा ना. त्याच वेळेला मान्य येते आणि म्हणत असते, अजिबात नाही, ह्या पाडव्याला काव्या अजिबातच श्रीखंड बनवणार नाही. असं म्हणता क्षणी आता दोघेही जण मानिनीकडे पाहतात. इकडे जीवा आता कुर्ता घालून तयारच होत असतो. तेवढ्यातच नंदिनीचा आवाज त्याच्या कानी येतो आणि घातलेला कुर्ता मुद्दामच डोक्यात अडकवतो आणि म्हणत असतो, ए नंदिनी, प्लीज प्लीज ग, मला मदत करू ना, बघ ना माझ्यासोबत काय होतंय, ए नंदिनी बघ ना माझ्यासोबत काय होतंय, हा कुर्ता माझ्या इथे खाली जातच नाहीये डोक्यातून, काय करायचं नंदिनी? तेव्हा नंदिनी म्हणत असते, एक मिनिट थांबा, मी मदत करते. तेव्हा नंदिनी कपाट उघडते आणि कपाटातली शॉल अंगावर घेते आणि त्यानंतर ती इथे जीवाला मदत करत असते कुर्ता व्यवस्थित सरळ करण्यासाठी. आता जीवा म्हणत असतो, थँक्यू नंदिनी, तुझी फार मदत झाली. आता डोळे उघडून समोर असणाऱ्या नंदिनीकडे येतो पाहतो. आता समोर असलेल्या नंदिनीकडे पाहिल्यानंतर त्याच्या मात्र त्याला धक्काच बसतो. तो म्हणत असतो, अगं काय हे, तू अशी श्वाल अंगावर का घेतलीयस? आणि नंदिनी, तुला आठवते, खरं तर थँक्यू बरं का, गेल्या वर्षी पण मी हाच कुर्ता घालत होतो आणि सेम असाच कुर्ता अडकला होता, मग त्यावेळेस सुद्धा तू अशीच येऊन मला मदत केली होतीस. तेव्हा नंदिनी म्हणत असते, हो हो आठवते ना, पण तू शॉल का घेतली आहेस गं? तेव्हा ती म्हणते, नाही थंडी वाजते. थंडी? आणि मार्च महिन्यात? बरी आहेस ना तू? तुला माझं जॅकेट वगैरे देऊ का? त्यावर नंदिनी म्हणत असते, नाही नको, ते मला बसणार नाही. अगं बसेल, थांब, जॉकेट देतो. आता कपाटातलं जॉकेट काढतो आणि त्यानंतर नंदिनी तरीसुद्धा ते जॉकेट घेत नसते. तेव्हा जीवा ते जॉकेट तिथेच बेडवर फेकून देतो. तेव्हा नंदिनी त्याच्याकडे पाहते. तर आता जीवा म्हणत असतो, असू दे, उचलेल मी नंतर, नको काळजी करूस, ठीक आहे. पण नंदिनी, तू हे ठीक आहे ना सगळं? तेव्हा नंदिनी म्हणते, हो ठीक आहे. त्यावेळेस आता जीवा म्हणत असतो, बरोबर ठीक आहे, घ्या आवरून लवकर. खरंच जगावेगळी माझी बायको आहे, खरंच सो ब्युटिफुल, तू ना खरंच खूप वेगळी आहेस. असं म्हणून जीवा त्याचं आवरायला जात असतो. त्याच वेळेला नंदिनीच्या मनामध्ये विचार येतो, काल तर इथे मी ब्युटिफुल नाही म्हणून हिणवत होते आणि आज पुन्हा एकदा माझं कौतुक करतायत. बहुतेक माझा पडलेला चेहरा पाहून त्यांना राहवलं नसेल आणि त्याचमुळे ते माझं कौतुक करत असावेत, असा नंदिनी मनामध्ये विचार करते. पण आता जीवा आवरत असतो आणि नंदिनीचं लक्ष त्याच्याकडेच असते. शेवटी साडी तर नेसावी लागणार आहे, पण कशी नेसू आणि त्या साडीमध्ये मी बरी दिसेल ना, हाच प्रश्न नंदिनीच्या मनामध्ये पुन्हा येत असतो. काय करावं कळत नाही. जीवाला मी आवडेल ना? त्यावेळेला जीवा आता नंदिनीला म्हणत असतो, काय झाले नंदिनी, अशी का आहेस? सगळं काही ठीक आहे ना? तुला आवरायचं नाही आहे का? अगं आज गुढीपाडवा आहे, मग तू साडी वगैरे नेसणार नाही आहेस का? आवर लवकर. त्यावेळेला नंदिनी म्हणत असते, हो हे काय, आवरते ना. नंदिनी, खरंच सांग, तुला बरं वाटतंय ना? थंडी तुझी कमी नसेल होत तर आपण काहीतरी करूया का? म्हणजे डॉक्टरांकडे वगैरे जायचं का? सांग ना. तेव्हा नंदिनी म्हणते, नाही जीवा, मी ठीक आहे, तुम्ही नका काळजी करू, मला आता बरं वाटतंय. हां, म्हणजे तू तो शॉल अंगावर घेतलास ना म्हणून विचारलं. ठीक आहे चालेल, मी आवरायला घेते, मी ओके आहे आता, असं नंदिनी म्हणते आणि आवरायला घेते. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की आता मानिनी श्रीखंड बनवायचं नाही हे सगळं काही सांगितल्यानंतर आता तिघेही जण गुढीची तयारी करत असतात. पार्थच्या हातामध्ये आता फुलं असतात आणि तो सुंदर असा गुढीला हार ओवण्याचा प्रयत्न करत असतो. आता पार्थ म्हणत असतो, काय गाई, का नाही बनवायचं श्रीखंड? त्यावर काव्या म्हणत असते, ह्या वेळेचं श्रीखंड जे आहे ना ते पार्थ देशमुख बनवणार आहेत. तेव्हा मानिनी म्हणत असते, हो, माझी काव्या अगदी बरोबर बोलते, ह्या वेळेचं श्रीखंड जे आहे ना, श्रीखंडपुरी, हे सगळं पार्थ बनवणार आहे.
तेव्हा काव्या हसायला लागते आणि म्हणत असते, वा 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 वा, अशा सुनेच्या पाठीमागे खंबीरपणे तिची सासू असेल ना तर सगळं काही व्यवस्थितच होईल. तेव्हा पार्थ म्हणत असतो, आता तुम्ही सासू सुना एकत्र येऊन मला कामाला लावणार आहेत का? ए बाबा, मी अजिबात श्रीखंड वगैरे बनवणार नाही हां. एकतर मी एवढी मोठा हा कुर्ता घातलाय, मला किती गरम होणार आहे किचनमध्ये गेल्यावर. तेव्हा काव्या म्हणत असते, मग बायकांनी काय ठेका घेतलाय की काय? एवढं सणासुदीला छान तयार व्हायचं, दागदागिने घालायचे आणि त्यानंतर किचनमध्ये जाऊन श्रीखंड बनवायचं. त्याच वेळेला पार्थ उभा राहतो आणि सुईवर फूल असतं आणि ते तोंडाजवळ घेतो आणि म्हणत असतो, खरं तर तुम्हाला एक गोष्ट सांगू का? त्या मी सर्वांच्या वतीने त्या अख्ख्या जगातल्या बायकांचे तुम्ही जेवण बनवता सुंदर सात्विक, त्यासाठी अगदी मनापासून आभार मानतो. आणि त्याच वेळेला आभार मानल्यानंतर आता मानिनी म्हणत असते, पण काही असो, तुलाच आज इथे श्रीखंड बनवायचे. त्यावेळेस पार्थ म्हणत असतो, हो का, पण मला श्रीखंड बनवता कुठे येते? तेव्हा काव्या म्हणत असते, काय हो देशमुख, तुम्ही दागिने थोडी ना घातले आहेत, नाही ना घातला माझ्यासारखा नेकलेस वगैरे, मग कसं श्रीखंड खायचं असतं, आम्रखंड खायचं असतं, त्याचबरोबर पुरणपोळी खायची असते, हे सगळ्या गोष्टी खायच्या असतात की नाही? तेव्हा पार्थ म्हणत असतो, पण मला किचनमध्ये गेल्यावर किती उकडेल, किती काय काय होईल याचा तरी जरा विचार करा ना तुम्ही. तुम्ही लोक असं काय करताय? तेव्हा काव्या म्हणत असते, काही होत नाही देशमुख, आणि तुम्हाला श्रीखंडपुरी बनवायला येत नाही ना, तर मी तुम्हाला शिकवेल आणि मी शिकवल्यानंतर तुम्हीच आज श्रीखंडपुरी बनवायची. त्यावर पार्थ म्हणतो, बापरे, म्हणजे आता दोघी सासू सुना एकत्र आल्यात म्हटल्यावर तुम्ही माझी हक्कलपट्टी इकडे किचनमध्येच करणार आहात बहुतेक. आता इथे मानिनी म्हणत असते, तुम्हा पुरुषांचं कसं आहे, जर बायकोला एखादा सणासुदीला दागिना दिला तर सांगत फिरता की मी माझ्या बायकोला दागिना दिला, दागिना दिला. काय सांगते साई, बाबा असे कधी 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 म्हणतात ग? तेव्हा मानिनी म्हणते, अरे तुझे बाबा म्हणत नाहीत हे माहिती आहे मला, पण बहुतेक घरामध्ये हे असंच असतं. तेव्हा पार्थ म्हणत असतो, ए बाबांनो, मी तुमच्यासमोर हात टेकतो, पण तुम्ही काही मला हे सांगू नका. मी प्लीज, मी हवं तर श्रीखंड बनवतो, पुरी बनवतो, सगळं काही बनवतो. तेव्हा काव्या म्हणत असते, वा देशमुख, तुम्ही जर श्रीखंडपुरी बनवायला तयार असाल तर काहीच हरकत नाही आहे. मी सुद्धा तुम्हाला मदत करायला येईल. मदत म्हणजे काय, तर माझ्या देखरेखीखाली तुम्ही मस्त श्रीखंडपुरी बनवाल, असं आता इकडे काव्या म्हणत असते. तेव्हा मानिनी आता हसू लागलेली असते. मानिनीला तर फारच आनंद झालेला असतो, कारण आता इकडे काव्या आणि त्याचबरोबर पार्थ हे दोघेही जण मिळून आता श्रीखंडपुरी बनवणार आहेत म्हटल्यावर त्यात काही वादच नाही आहे. इकडे आता ह्या दोघांचं छोटं मोठं भांडण होत असतं आणि मानिनी मात्र ते सगळं काही एन्जॉय करत असते. मानिनीला हे सगळं काही आनंदच होत असतो. पण तेव्हा काव्या म्हणते, मी तुम्हाला शिकून ठेवलं, मी जर पुढे जाऊन कधी कुठे नसेल घरात. तेव्हा पार्थ म्हणत असतो, आता आणि तुम्ही कुठे जाणार आहेत? तेवढ्यातच रम्या आलेली असते आणि रम्या म्हणत असते, मी घेऊन जाणार आहे तिला. असं म्हटल्याबरोबर सगळ्यांचं लक्ष येणाऱ्या रम्याकडेच जातं. रम्या फार अशी कमाल सुंदर होऊन आलेली असते. खूप सुंदर असा ड्रेस तिने आज घातलेला असतो, हातामध्ये छोटीशी पर्स असते. आणि तेव्हा रम्या म्हणत असते, अरे म्हणजे मी ना काव्याला माझ्याबरोबर घेऊन जाणार आहे. अरे म्हणजे बघ, आता माझं लग्न झाल्यानंतर माझी पाठ राखीन म्हणून ती येणारच की नाही मग. पण आज ना मी तुम्हा सर्वांसोबत पाडव्याचं संध्याकाळी जेवणासाठी नसणार आहे. का म्हणजे मी आज ना विजयला भेटायला चाललेली आहे. तेव्हा पार्थ म्हणत असतो, बेस्ट ऑफ लक. तेव्हा मानिनीसुद्धा म्हणत असते, रम्या खरंच बेस्ट ऑफ लक, खूप चांगला निर्णय घेतला आहेस तू. त्यावर रम्या म्हणत असते, हो. काव्या म्हणत असते, बरं चल चल, आत्ता तुला बाहेरपर्यंत मी सोडवायला येते आणि ऑल द बेस्ट हां रम्या. तेव्हा रम्या म्हणते, ठीक आहे ठीक आहे, थँक्यू हां. आता इकडे वसू म्हणत असते, ऐक ना रम्या, हे बघ तिथे होणारं सगळं काही मला कळवत राहा, फोन करत राहा. त्यावर रम्या म्हणत असते, हो गाई, तू नको काळजी करूस, मी तुला तिथल्या सर्व काही अपडेट्स आणि त्या सगळ्या काही गोष्टी इथे सांगत राहील, देत राहील. आणि तसंही उगाचच तो पार्थसारखा जर त्याचे रूल्स आणि त्या सगळ्या काही गोष्टी जर असतील ना, तर मला जायला उशीर झाला तर तो बिचारा उगाचच चिडेल. असं म्हटल्यानंतर आता पार्थ हा तिच्याकडे पाहतो. तर आता पार्थ हा तिच्याकडे पाहत असताना काव्या म्हणत असते, चल मी तुला सोडवायला येते. असं म्हणून आता काव्या तिला बाहेरपर्यंत सोडवायला जाते. पण आता पार्थच्या मनामध्ये विचार सुरू असतो की काव्या रम्या कधी ना कधी इथे मलाच धरून टॉन्ट मारत आहे आणि ही अशी का वागते हे सुद्धा कळत नाही. तर आता मनामध्येच तो म्हणत असतो, हे देवा परमेश्वरा, आज तुझ्याकडे एकच मागणे, रम्याचं लाईफ सेट होऊ दे. आता इकडे रम्या त्या रेस्टॉरंटमध्ये जाऊन पोहोचलेली असते आणि त्या रेस्टॉरंटमध्ये जाऊन पोहोचल्यानंतर आता ती त्याचा वेट करत असते.
ती म्हणत असते, अजूनसुद्धा हा आला नाही आहे. हा कसा असेल, काय असेल कळत नाही. एकदा का हा माझ्या जवळ आला, माझ्यासमोर आला की लवकरात लवकर मी ह्याला माझ्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये नक्कीच ओढून घेईल, असं इकडे ती बोलते. त्याच वेळेला समोर एक वेटरच्या रूपात एक माणूस असतो आणि तो म्हणत असतो, तुम्हाला काय हवंय? तेव्हा रम्या तो मेनू कार्ड हातात घेते आणि म्हणत असते, पण आता इकडे तो म्हणत असतो, का सुंदर आणि देखण्या मुलीला आमच्याकडून काय ऑर्डर देऊ शकता किंवा आम्ही त्यांच्यासाठी काय इकडे देऊ शकतो, असा प्रश्न इथे आता त्यांनी विचारलेला असतो. त्याच वेळेला आपण इथे पाहतो की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रम्या त्याच्याकडे पाहते आणि ती म्हणत असते, विजय? त्यावर लगेच आता तो म्हणत असतो, हो मी विजय. तेव्हा दोघेही जण एकमेकांची ओळख करून घेतात. तेव्हा ती म्हणते, मी रम्या. त्यावर तो म्हणत असतो, मी विजय. असं म्हणून आता रम्या हसायला लागते. त्याच वेळेला आता इकडे त्याने रम्यासाठी एक सुंदर असा गुलाबाचा बुके आणलेला असतो आणि तो बुके आता तो रम्याला देत असतो आणि म्हणत असतो, हे तुमच्यासाठी. तेव्हा रम्या म्हणत असते, थँक्यू, बट ह्या सगळ्याची काहीच गरज नव्हती. पण तुम्हाला एक गोष्ट सांगते, मला गुलाबाची फुलं नाही तर मोगऱ्याचा गजरा आवडतो. तेव्हा विजय म्हणत असतो, ठीक आहे, सॉरी, नेक्स्ट टाईम मी नक्कीच लक्षात ठेवेल. पण तुम्ही खरंच खूप सुंदर आहात बरं का. त्यावर रम्या म्हणत असते, हो ते तर मी आहेच, पण मला एक गोष्ट नाही समजली. तू जर डायरेक्टली माझ्यासमोर आला असतास तर चाललं असतं. त्यावर विजय म्हणत असतो, हो चाललं असतं, पण मी सगळं काही पाहिलं आहे, म्हणजे तुमची प्रोफाईल पाहिली आहे. मला असं वाटलं, तुम्हीसुद्धा माझी प्रोफाईल पाहिलीच आहे. मला असं वाटलं की तुम्ही माझ्याबरोबर प्रँक वगैरे तर करणार नाही ना, म्हणजे तुम्ही आणि तुमच्या 2-4 मैत्रिणी येऊन मला फसवणार वगैरे नाही, माझी काहीतरी शाळा वगैरे घेणार नाही किंवा माझ्यासोबत प्रँक वगैरे करणार नाही ना, म्हणून मी सुरुवातीला असा आलो. अच्छा, असं आहे का? नाही नाही, असं अजिबातच नाही. त्याच वेळेला आता इकडे तो म्हणत असतो, बरं बरं ठीक आहे, तुम्ही खूप सुंदर दिसताय बरं का बाय द वे. तेव्हा रम्या त्याला गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देते. तेव्हा तो म्हणत असतो, तुम्हाला सुद्धा गुढीपाडव्याच्या खूप शुभेच्छा बरं का. पण हे काय ना, माझा जॉब थोडासा आउट ऑफ असतो, म्हणून बाहेरच्या देशामध्ये जाणं येणं हे सतत कंटिन्यू असल्या कारणाने आपल्या इथे मराठी सण समारंभाची फारशी इथे म्हणजे तारीख आणि ह्या सगळ्या गोष्टी आठवणीत राहत नाही आहेत. तेव्हा रम्या म्हणते, इट्स ओके, असू द्यात ना, त्यात काय एवढं. खरं तर तुम्हाला एक गोष्ट सांगू का, मी तुमचं प्रोफाईल आणि त्या सर्व गोष्टी वाचलेल्या आहेत, त्यामुळे मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. आता तो मुलगा म्हणत असतो, हो पण बाय द वे तुम्ही काय घेणार आहात? म्हणजे मी तशी ऑर्डर देतो, आपण बोलण्यातच इकडे वेळ घालवतोय. तेव्हा रम्या म्हणत असते, हो तू जर मला आरेतुरे करणार असशील तरच मी काहीतरी घेईल. तेव्हा तो रम्याला आरेतुरे करायला लागतो. तर आता इकडे रम्या म्हणत असते, मला एक सिनेमन कॉफी. तू काय घेणार, कॉफी, चहा की आणखी काहीतरी वेगळं? त्यावर तो म्हणत असतो, नाही नाही, मी फ्रेश फळांचा ज्यूस घेणार आहे. त्याचं काय आहे ना, मला ओरिजिनल खूप आवडतं, नॅचरल जे आहे ना ते खूप आवडतं आणि त्यामुळे मी तोच ज्यूस घेतो. तेव्हा रम्या मनामध्ये म्हणत असते, अरे मूर्खा, तू जर इथे सिनेमन कॉफी ऑर्डर केली असतीस ना, तरीसुद्धा मी ती तुझ्यासोबत प्यायली नसते किंवा घेतलीच नसती. असं म्हणून आता दोघेही जण गप्पा मारण्यात गुंग असतात. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की इकडे आता मानिनी आलेले असते आणि नंदिनीचा चेहरा पाहिल्यानंतर ती तिला विचारते की काय झाले नंदिनी, सगळं काही ठीक आहे ना, म्हणजे तू थोडीशी विचारात आहेस. तेव्हा नंदिनी म्हणते, नाही नाही आई, काही नाही झालं. अगं सांग मला. नाही, खरंच काही नाही झालं, सांगेल मी नंतर. त्यावर मानिनी म्हणत असते, अगं नंतर सांगण्यापेक्षा सांग ना आत्ताच, काय झालंय, सगळं ठीक आहे ना? त्यावर नंदिनी म्हणत असते, हो हो ठीक आहे, चला आपण गुढीची पूजा करून घेऊया. कारण इथे काव्या आणि त्याचबरोबर पार्थ ह्या दोघांनीही जोरात आवाज दिलेला असतो आणि त्याच वेळेला आता इकडे काव्या आणि त्यासोबत पार्थ हे दोघेही जण आता गुढीची पूजा करण्यासाठी निघालेले असतात. तर इकडे काव्या पार्थ आलेले असतात, सोबतच जीवा येतो आणि त्यानंतर मानिनी आणि सोबतच इकडे आता नंदिनीसुद्धा आलेली असते. आता हे दोघीही आल्यानंतर गुढी खूप सुंदर अशी डेकोरेट केलेली असते. मानिनीला ते सगळं काही पाहिल्यानंतर फार आनंद होतो. ती विचार करू लागते की खरंच किती सुंदर अशी गुढी उभा केलेली आहे, खरंच किती कमाल आणि छान दिसत आहे, असं सुद्धा आता इथे ती बोलते. आता वसूसुद्धा तिथे आलेली असते. सुरुवातीला पार्थ आणि काव्या गुढीची पूजा आणि दर्शन करून घेतात. त्यानंतर वेळ असते ती म्हणजेच की जीवा आणि त्याचसोबत नंदिनीची. आता नंदिनीसुद्धा इथे गुढीला हळदी कुंकू वाहते, औक्षण करते आणि नमस्कार करते. अशा पद्धतीने देशमुखांच्या घरची गुढी आता उभारली गेलेली असते.
तर आता आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग फार जास्त इंटरेस्टिंग आहे, कारण उद्याच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळत आहे की आता इकडे काव्या पार्थला म्हणत असते, काय हे देशमुख, मला तर एक गोष्ट करायची. काय करायचे? मला ना तुमच्या हातूनच इकडे जे काही श्रीखंड आहे ना ते खायचं आहे. काय? हो, म्हणजे गेल्या वर्षी मी तुमच्या हातून श्रीखंड खाल्लं नव्हतं, पण मला ह्या वर्षी तुमच्याच हातून श्रीखंड खायचे. तेव्हा पार्थ त्या काव्याला श्रीखंडाचा घास भरवतो. पार्थने काव्याला श्रीखंडाचा घास भरवल्यानंतर आपण इकडे पाहतो दुसऱ्या दिवशीची वेळ असते आणि नंदिनी खोलीमध्ये असते. त्याच वेळेला आता जीवा तिला म्हणत असतो, वजन काट्यावर उभी राहा. तेव्हा का नंदिनी त्याला म्हणत असते, नाही नाही, मी अजिबात इथे वजन काट्यावर उभी नाही राहणार आहे. मला माहिती ना माझं वजन नक्कीच वाढलेलं असेल. त्यावेळेला जीवा आता इकडे त्या वजन काट्यावर उभा राहतो आणि त्यानंतर नंदिनीला हात पुढे करतो. नंदिनी आता जीवाच्या पायावर पाय ठेवते आणि त्या वजन काट्यावर उभी राहते. तेव्हा जीवा तिला म्हणत असतो, वजन तर वाढलंय, पण तुझ्या आणि माझ्या प्रेमाचं मिळून वजन वाढले. मग तुझ्या आणि माझ्या प्रेमाचं मिळून वजन वाढल्यानंतर आता ते दोघे जण एकत्र मिळून कमी सुद्धा करूयात. ठीक आहे, असं म्हटल्यानंतर नंदिनी आता इकडे पाहतच असते. तर प्रेक्षकांनो, पाहत राहा लग्नानंतर होईलच प्रेम. भेटूयात उद्याच्या भागात.